गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती बायकॉट मालदीव्स असा ट्रेंड सुरू आहे आणि हा हॅशटॅग दुसरं तिसरं कुणी नाही तर भारतानेच वापरलाय। आता याला कारणही तसंच आहे। गेल्या वर्षीपर्यंत मालदीव्सच्या मित्र राष्ट्रांमध्ये भारताची सुद्धा गणना केली जात होती, मात्र आता असं चित्र राहिलेलं नाहीये। त्यामुळे आता बायकॉट मालदीव्स हा हॅशटॅग भारताकडून का वापरला जातोय आणि यासोबतच भारतीयांनी बहिष्कार टाकल्यानंतर या बेटाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होईल याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर झालं असं की 2 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली। त्यावेळी त्यांनी समुद्रकिनारी फिरतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओज हे सोशल मीडियावरती शेअर केलेत आणि या पोस्टला कॅप्शनही दिलंय की तुम्ही लोकांनी सुद्धा लक्षद्वीपला नक्की भेट द्यावी। तेव्हा मोदींचे हे फोटोज पाहून सोशल मीडियावरती लोकांनी मात्र लक्षद्वीपची तुलना ही मालदीवशी केली आणि त्यानंतर मात्र मालदीवच्या मुइज्जू सरकारमधील मंत्री मरियन शिवना यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि याशिवाय लक्षद्वीपची खिल्ली सुद्धा उडवली आहे। तर त्यांच्या या भूमिकेमध्ये मालदीवचे नेते मालशा शरीफ आणि महजूम माजिद यांनी सुद्धा आक्षेपार्ह टिप्पणी करत भारताला घेरण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे मालदीवच्या या नेत्यांवर भारतीयांनी आक्षेप घेत बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यानंतर मात्र मालदीव सरकारने या 3 मंत्र्यांवर मोठी कारवाई करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय। आता पाहूयात की पर्यटन व्यवसायावर मालदीवची अर्थव्यवस्था ही कशी चालते ते। तर सुरुवातीला पाहूयात की दरवर्षी किती भारतीय पर्यटक हे मालदीवमध्ये भेट देतात। मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 पर्यंत सुमारे 2,09,198 भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली आहे। तर 2022 मध्ये हा आकडा होता 2.41 लाख आणि 2021 मध्ये हाच आकडा होता 2.91 लाख। याशिवाय 2020 मध्ये कोरोना महामारी असून सुद्धा 63,000 भारतीयांनी या बेटाला भेट दिली होती। तर महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत या बेटावर एकूण 17,57,939 पर्यटकांनी भेट दिली आहे आणि यामध्ये सर्वाधिक भारतीय पर्यटकांचा नंबर लागतो आणि भारतानंतर मात्र चीन आणि रशियन पर्यटकांचा नंबर लागतो। तर भारताने मालदीववर बहिष्कार टाकल्यानंतर याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सांगायचं झालं तर 2021 मध्ये या बेटाला फक्त आणि फक्त पर्यटनाच्या माध्यमातूनच सुमारे 3.39 अब्ज अमेरिकन डॉलर इतका महसूल प्राप्त झालाय। आता यावरून या देशासाठी पर्यटन उद्योग हा किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज आपण लावू शकतो। शिवाय मालदीवच्या एकूण जीडीपी पैकी 56% जीडीपी हा एकट्या पर्यटनातून येतो। मात्र सध्या सुरू असलेल्या या वादामध्ये जर भारतीय आणि मालदीवचे संबंध बिघडले तर या बेटावर येणाऱ्या सुमारे 2 लाख पर्यटकांचं नुकसान होऊ शकतं। तर कधी काळी एकमेकांचे मित्र राष्ट्र असणाऱ्या भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध आता मात्र बिघडत चाललेत आणि याला कारण ठरत आहे ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आउटचा भारताविरोधी नारा दिला आणि सत्ता मिळवली। तर मुइज्जू यांचा चीनकडे प्रखर कल आहे। मात्र जेव्हा जेव्हा मालदीवला अडचणींचा सामना करावा लागलाय तेव्हा भारताने मात्र दोन्ही हातांनी सढळ मदत केली आहे आणि याचं उदाहरण आहे ते म्हणजे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन नीर। तेव्हा भारताने 36 तासांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या संकटातून मालदीवला बाहेर काढलं होतं। आता केवळ ऑपरेशन नीरच नाही तर भारताने अनेक प्रसंगी सुद्धा मालदीवला मदत पाठवली आहे। ते म्हणजे कोविडच्या काळात भारताने ऑपरेशन संजीवनी राबवलं। तेव्हा मालदीव सरकारच्या विनंतीवरून भारत सरकारने C-130J वाहतूक विमानाने मालदीवमध्ये औषधं आणि आवश्यक वैद्यकीय वस्तूंची मदत पाठवली होती। इतकंच नाही तर यापूर्वी भारतीय लष्कराने 14 सदस्यांची वैद्यकीय टीम सुद्धा मालदीवमध्ये व्हायरल टेस्ट लॅब स्थापन करण्यासाठी पाठवली होती। तर भारत सरकारने मालदीवला 5.5 टन आवश्यक अशी औषधं सुद्धा भेट दिली आहेत। 1988 मध्ये जेव्हा आक्रमणकर्त्यांनी मालदीववर हल्ला केला होता तेव्हा भारतानेच मदत पाठवली होती। याशिवाय मालदीवमध्ये सत्ता पालटाचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा भारतानेच रात्रभर ऑपरेशन कॅक्टस हे राबवलं होतं। तर भारत सरकारनेच मालदीवमध्ये भारतीय हवाई दलाची IL-76S, AN-2S, AN-32S पाठवली होती। त्याचवेळी आजूबाजूच्या बेटांवर IAF मिराज 2000S मधून निरीक्षण सुद्धा केलं गेलं होतं। तर भारत सरकारच्या या ऑपरेशननं भारतीय हवाई दलाची एअरलिफ्ट क्षमता सुद्धा जगासमोर एक उदाहरण म्हणून ठेवली होती।
आता या वादामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंनी सुद्धा विरोधाची भूमिका घेतली आहे। तर सलमान खानने आपल्या एक्स हँडलवरून म्हटले की आपले पंतप्रधान मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर आणि स्वच्छ किनाऱ्यावर पाहून खूप आनंद झालाय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या भारतात आहे। तर अक्षय कुमारनं म्हटले की मी अनेक वेळेस मालदीवला भेट दिली आणि त्याचं कौतुकही केले, मात्र माझ्यासाठी माझी प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे आणि ती प्रथम आहे। तर आपण भारतीय बेटांना एक्सप्लोर करूया आणि देशाच्या पर्यटनाला चालना देऊयात। याशिवाय मधुर भंडारकर, जॉन अब्राहम, रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री कंगना रनावत यांनी सुद्धा लक्षद्वीपचा प्रचार केलाय। तर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की मी माझ्या देशातील सर्व तरुणांना, प्रवासाची आवड असलेल्यांना आणि संशोधकांना विनंती करतो की तुम्ही प्रथम तुमचा देश पहा, तुमच्या भूमीच्या सौंदर्याचा आणि त्यात असलेल्या वैविध्यतेचा आणि शिवाय पाककृतींचा सुद्धा आनंद घ्या। आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय आणि ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।